इंडियन सिनेमा विशेषतः बॉलिवूडने ऐतिहासिकदृष्ट्या अनेक गोष्टी सोसल्या आहेत. तुम्हाला आठवत असेल टायगर जिंदा है किंवा पठाण सारख्या चित्रपटांमध्ये आपल्याला काही विशिष्ट गोष्टी वारंवार दिसतात. नेहमी ISI चांगली दाखवली जाते, जिथे जोया किंवा रुबिना सारखे गुप्तहेर नेहमी भारताला मदत करतात. दहशतवादी विचारधारा नाही तर भारतीय सरकारमुळे लोक आतंकवादी बनतात असा एक विशिष्ट दृष्टिकोन मानला जातो. आपल्याला एक विशिष्ट राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक कथा किंवा नॅरेटिव्ह अनेक वर्षापासून पाजला गेलाय. हिंदुस्तान में जब तक सनीमा है तब तक लोग चिवताई बनते रहेंगे ही लाईन लोकांना इतकी रिलेट झाली कारण वर्षानुवर्षे सिनेमात याच विचाराचं प्रतिबिंब दिसत होतं. पण आता चित्र बदलत आहे. बॉलिवूडची किंवा जुन्या इंडियन सिनेमाची एक विशिष्ट मानसिकता अनेक वर्षांपासून का राहिलीये हे समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात डोकवावं लागेल. मित्रांनो, आज आपण भारतीय सिनेमा आणि त्यातील मोठे बदल याबद्दल बोलणार आहोत, जे ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे आहेत. जय श्रीराम. मी अमोल कोते पाटील आणि भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरूंच्या खांद्यावर देशाचं नेतृत्व आलं. त्यांना देशाचा, इतिहासाचा आदर असला तरी त्यांना वाटलं की लोकांचे लक्ष इतिहासावर किंवा संस्कृतीवर नाही तर विकासावर असायला हवं. विकासासोबत सांस्कृतिक अभिमानही जपला जाऊ शकतो हे नेहरूजींच्या प्राधान्यक्रमातच नव्हतं. नेहरूजींनी शिक्षणाचा संपूर्ण कारभार मौलाना अबुल कलाम आझाद यांच्याकडे सोपवला. आझाद मानत होते की भारतात इस्लाममुळे सभ्यता आली आणि मुसलमानांनी हिंदूंना सुसंस्कृत केलं. साहजिकच त्यामुळे आपल्या शालेय इतिहासात काय शिकवलं गेलं असेल हे वेगळं सांगायला नको. इंदिरा गांधींना सत्तेत राहण्यासाठी कम्युनिस्टांचा पाठिंबा हवा होता. यासाठी त्यांनी एक मोठी डील केली. त्यांनी कम्युनिस्टांना शिक्षण मंत्रालयावर पूर्ण स्वातंत्र्य देण्याचं आश्वासन दिलं. नूरुल हसन, जे एक कट्टर कम्युनिस्ट, त्यांना शिक्षण मंत्री केलं. त्यांच्या कार्यकाळातच रोमिला थापर, इरफान हबीब, बिपिन चंद्रा सारख्या इतिहासकारांना महत्त्वाचं स्थान मिळालं. या इतिहासकारांनी आपल्याला काय शिकवलं तर इस्लामिक आक्रमक हिरो होते. शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, गुरु गोविंद सिंग हे फक्त स्थानिक सरदार होते. स्वातंत्र्य लढ्याचं श्रेय फक्त गांधीजी आणि नेहरूजींना दिलं गेलं आणि इतर सगळे क्रांतिकारक बाजूला सारले गेले. या विकृत इतिहासाने अनेक पिढ्यांवर आणि साहजिकच चित्रपट निर्मात्यांवर मोठा प्रभाव टाकला. या शिक्षण पद्धतीत मोठे झालेले अनेक चित्रपट निर्माते याच विचारधारेचे झाले आणि त्यांनी तशाच पद्धतीचे चित्रपट बनवले. याला मी एस्टॅब्लिशमेंट बॉलिवूड म्हणेन. आणि त्यांचे काही ठाम विचार होते. या फिल्म मेकर्सचा विश्वास आहे की त्यांचे पॉश साऊथ मुंबईचे जग म्हणजेच इंडिया आहे. बाकीचा भारत मागासलेला आहे. त्यांचे राष्ट्रवाद, कुटुंब आणि परंपरा अनुकूल आहेत. त्यांना वाटतं की त्यांची विचारधारा योग्यच आहे. त्यांना वाटतं की भारत एक मागासलेली आणि शोषक सोसायटी आहे. त्यांची जबाबदारी आहे की या बहुसंख्याक संस्कृतीला सुधारावे आणि उपदेश द्यावा. त्यामुळेच PK किंवा OMG सारख्या चित्रपटांमध्ये हिंदू धार्मिक चिन्हे किंवा प्रथांची टिंगल, पॅरडी, सटायर केली जाते. याचं कारण म्हणजे हिंदू धर्माची टिंगल करणं हे लो रिस्क आणि हाय रिवॉर्ड कॅटेगरीत येतं. त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर कूल दिसायचं असतं. त्यासाठी स्लमडॉग मिलिनियर सारखी भारताची गरिबी आणि समस्या दाखवणारी प्रतिमा पाश्चात्य देशांसमोर वैध ठरवणं त्यांना महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे त्यांना फॉरेन फिल्म फेस्टिवलमध्ये बोलावलं जावं अशी त्यांची इच्छा असते. अनेक बॉलिवूड चित्रपट पाकिस्तान आणि मुस्लिम लोकसंख्या असलेल्या आखाती देशांमध्ये चांगले पैसे कमावतात. म्हणून पाकिस्तानला कधीही पूर्णपणे खलनायक दाखवता येत नाही. त्यांना नेहमी प्रेमळ आणि चांगला देश म्हणून दाखवलं जातं, ज्याला काही वाईट जनरल लोकांनी बदनाम केलेलं आहे. राजी सारख्या चित्रपटांमध्ये कथेला इतकं बदललं गेलं की नायिका शेवटी देशाचा तिरस्कार करू लागते. मै हुनामध्ये पाकिस्तान चांगला आणि सुनील शेट्टी सारखा भारतीय जनरल वाईट दाखवला जातो.
आज आपल्याला कळतंय की त्या चित्रपटांमध्ये सुनील शेट्टीच बरोबर होता. जेव्हा बॉलिवूडची ही अवस्था होती आणि प्रेक्षक कंटाळलेले होते, तेव्हा एक नवी पिढी उभी राहिली ज्यांनी एस्टॅब्लिशमेंट बॉलिवूडचे नियम मोडले. या बदलाचं सर्वात मोठं श्रेय जातं ते S.S. राजामौली यांना. राजामौलींनी एक मोठा धोका पत्करला. त्यांनी मुघलांऐवजी भारतीय संस्कृती आणि फॅन्टसीवर आधारित बाहुबली बनवला आणि तो रेकॉर्ड ब्रेक यशस्वी ठरला. बाहुबलीनंतर त्यांनी RRR मध्ये भारतीय धार्मिक प्रतिमा, सांस्कृतिक गोष्टी, राष्ट्रवाद आणि स्लिक सिनेमाचं असं मिश्रण केलं जे अभूतपूर्व होतं. राजामौलींच्या या यशाने इतर दिग्दर्शकांना हिंमत दिली. 2019 मध्ये दिग्दर्शक आदित्य धार यांचा उरी हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाने न घाबरता पाकिस्तानी कट्टरवादावर आवाज उठवला आणि पाकिस्तानचा खरा चेहरा दाखवला. प्रेक्षकांना तो खूप आवडला. त्यानंतर आर्टिकल 370 सारख्या चित्रपटातून त्यांनी काश्मीरमधील फुटीरतावादी जिहादी व्यवस्थेचा पर्दाफाश केला. राजामौलींप्रमाणेच ऋषभ शेट्टी यांनीही मोठा धोका पत्करला आणि भारतीय लोककथा व संस्कृतीवर आधारित कांतारा बनवला, जो प्रचंड यशस्वी झाला. याच नव्या लाटेत असे चित्रपट निर्माते आले ज्यांनी अनेक वर्षांपासून दाबून ठेवलेले विषय पडद्यावर आणले. विवेक अग्निहोत्री यांनी कोणत्याही एस्टॅब्लिशमेंट बॉलिवूड स्टुडिओची मदत न घेता सखोल संशोधन आणि प्रभावी कथानकाच्या बळावर द काश्मीर फाईल्स बनवला. या चित्रपटाने काश्मीरी पंडितांच्या विस्थापनाचा क्रूर आणि खरा इतिहास दाखवला आणि हा चित्रपट सुपर डुपर हिट झाला. त्याचप्रमाणे केरला स्टोरी, अजमेर 92, गोधरा यांसारख्या चित्रपटांनीही अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या ज्वलंत विषयांना मुख्य प्रवाहात आणलं. या बदलाचे ताजे उदाहरण म्हणजे धुरंधर. या चित्रपटाच्या यशाने एस्टॅब्लिशमेंट बॉलिवूडच्या टीकाकारांना अक्षरशः रडायला लावलं आहे. ऋतिक रोशन सारख्या अभिनेत्यांनी या चित्रपटाला प्रोपगँडा म्हणत हल्ला केला. का? कारण धुरंधरने YRF स्पाय युनिव्हर्सच्या चित्रपटांना पोगो कार्टून सारखं फिकं पाडलं आहे. एस्टॅब्लिशमेंट बॉलिवूडचे क्रिटिक्स चित्रपट रिलीज होण्याआधीच त्याला फ्लॉप आणि डिझास्टर म्हणत होते, पण प्रेक्षकांनी त्यांना त्यांच्या बकवास रिव्ह्यूज बद्दल जबरदस्त रोस्ट केलं. मागील 10 वर्षातील यशस्वी चित्रपटांनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे की एस्टॅब्लिशमेंट बॉलिवूडचा प्रेक्षकांवर असलेला प्रभाव आता कमजोर झाला आहे. हा बदल म्हणजे भारतासाठी एक प्रचंड मोठा सांस्कृतिक आणि सभ्यतात्मक विजय आहे. भारतीय सिनेमा हे भारताचं सर्वात मोठं सॉफ्ट पॉवर वेपन आहे. आधी हे शस्त्र भारतीयांविरुद्धच वापरलं जात होतं. आता ते योग्य दिशेनं वापरलं जात आहे. भारत आता जगाला आपला दृष्टिकोन गौरवान्वितपणे दाखवतोय. पाश्चात्य देशांकडून विकृत इतिहास पसरवण्याऐवजी आता आपली खरी कथा आपल्या आवाजात सांगितली जात आहे. धुरंधर सारखे चित्रपट पाकिस्तान आणि एस्टॅब्लिशमेंटचे गुन्हे अतिशय ब्रुटल पद्धतीने दाखवतात, पण त्याचं पॅकेजिंग मास ऑडियन्ससाठी आकर्षक आणि स्लीक असतं. जसजसं भारताचं आर्थिक, राजकीय आणि सैन्य सामर्थ्य वाढेल तसतसा आपल्याला आपला प्रभाव वाढवण्यासाठी इंडियन सिनेमासारख्या सॉफ्ट पॉवर शस्त्रांचा वापर करणं आवश्यक होत जाईल. अमेरिका गेल्या 75 वर्षांपासून हेच करतोय. माझी आशा आहे की या यशस्वी चित्रपटांमुळे अधिक तरुण कथाकार आणि चित्रपट निर्माते धुरंधर सारखे चित्रपट बनवण्यासाठी प्रेरित होतील, जे मनोरंजनही करतील आणि भारताची कथा धैर्याने जगासमोरही मांडतील. राजामौली, ऋषभ शेट्टी, आदित्य धार किंवा विवेक अग्निहोत्री यांच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्या चित्रपट निर्मात्याच्या कामाबद्दल सर्वात जास्त उत्सुकता आहे, जो तुम्हाला वाटतो की चांगला प्रो इंडिया मेसेजिंग देतो आणि मनोरंजक चित्रपट बनवतो? तुमचे उत्तर खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि भारत न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. बाकी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय श्रीराम.